नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायकाने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, आज आपण भेटणार आहोत सुहास कुलकर्णी यांना आणि त्यांच्याशी गप्पांची मैफल रंगवणार आहोत. सुहास कार रेंटल सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा. हाय सुहास. हाय. आज तू आलास आणि आज गप्पांची मैफल तुझ्यावर रंगवायची संधी आम्हाला देतोय, त्याबद्दल पहिल्यांदा तुझे आभार मानतो. थँक्यू. तू इंटरव्ह्यू आतापर्यंत ऐकले असशीलच, त्यामुळे तुला कल्पना आहे. आणि 100% शुअर नोईंग यू की तू अजिबात नर्वस नाहीयेस. नाही, बिलकुल फॅन्टास्टिक. आय एम व्हेरी हॅपी. खूप आनंद वाटतोय की मला पण ही संधी दिली, त्याच्यामुळे तुम्हालाही धन्यवाद. थँक्यू. आणि कल्याण चॅप्टर मेंबर्स चा घरगुती सोहळा आहे, त्यामुळे सगळेच मेंबर त्याच्यात आले आणि आपण सगळे एक हे आत्ता आपण इव्हेंटला पण दाखवून दिलेलं आहे. सो सुरुवात करायची. येस. फॅन्टास्टिक. मित्रांनो, सुरुवात करूया सुहास कार रेंटलचे सर्वेसर्वा सुहास कुलकर्णी यांच्यावर गप्पांची मैफल. सुहास, आता मला कधी कधी ना निलेश सावळेसारखं वाटायला लागतं. पहिला आपुलकीचा प्रश्न, कसे हात सगळे असं विचारलं लागतं. सो आपण शाळा, कॉलेज आणि बालपण इथपासून सुरुवात करूया. तो प्रवास ऐकायला आवडेल. माझा जन्म कल्याण मधलाच. शाळा सुभेदारवाडा, कॉलेज आरकेटी. वा. मधली 4 वर्ष आम्ही अंधेरीला होतो. माझे वडील इंडियन मध्ये होते, तर तिकडे आम्हाला क्वार्टर्स मध्ये अंधेरीला 4 वर्ष राहायचा, एक मुंबईत राहायचा जो अनुभव असतो तो मला तिकडे मिळाला. उत्तर मुंबई. येस, उत्तर मुंबई आणि अंधेरी सारख्या ठिकाणी. बरोबर. तर कॉलेज झाल्यानंतर आरकेडी कॉलेज, नंतर साईड बाय साईड तेव्हा मी शॉर्ट हँड टायपिंग करायचो, कॉम्प्युटर क्लास कोर्सेस केले. बरोबर. आणि आफ्टर ग्रॅज्युएशन मी इमिजिएट जॉबला लागलो. कॉमर्स ग्रॅज्युएशन केलं. बीकॉम आहे. बरं. शॉर्ट हँड टायपिंगच्या माझ्या परीक्षा झाल्यात. मी शॉर्ट हँड मध्ये 120 ची एक्झाम पास आहे आणि टायपिंग मध्ये 50 ची एक्झाम पास आहे. बरं. इंग्लिश टायपिंग, इंग्लिश शॉर्ट हँड. ग्रेट. म्हणजे नोकरी मिळावी हाच हेतू होता. हा, ते कळले. स्टेनोग्राफर हे प्रोफेशन मी माझ्या करिअरची सुरुवातच स्टेनोग्राफर म्हणूनच झाली. बर. मग सुरुवातीला नोकरी आणि मग व्यवसाय. हा, बरोबर. मग आता आम्हाला त्या प्रवासाबद्दल सांग की नोकरी करत असतानाचे इतक्या वर्षांचे अनुभव कसे होते? नोकरी करतानाचे अनुभव खूप छान होते. सुरुवातीचे दिवस थोडेसे कठीण होते. खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स येत गेले. बरोबर. आपण नवीन गोष्टी शिकत असतो, काही माहीत नसतात, तेव्हा नोकरीमध्ये जरा खूप थोड्याशा अडचणी आल्या. पण जसा अनुभव येत गेला तसं मग चांगल्या नोकरी पण मिळत गेल्या, त्याच्यात मग मी रुळत गेलो. नोकरीचा ओव्हरऑल अनुभव खूप छान होता. बर. नंतर मी चांगल्या ऑर्गनायझेशन्स मध्ये पण मी जॉब केलाय. पॉलिकॅप सारख्या कंपनीत जॉब केला. आरपीजी मध्ये मी जॉब केला. माझा शेवटचा जो जॉब होता तो आरपीजी मध्ये होता. तो जवळजवळ मी 13 वर्ष जॉब केला तिकडे. क्या बात. पण शेवटची 2 वर्ष फार जरा कठीण होती आरपीजी मध्ये. मग काही कारणास्तव मग मी आणि 50शी जेव्हा ठरवलं होतं की 50ला रिटायरमेंट घ्यायची, त्या उद्देशाने मी मग 50ला आरपीजी मधनं रिटायरमेंट. म्हणजे ठरवून सोडलेली नोकरी होती. हा, की दोन्ही गोष्टी ठरवून पण, आणि काही गोष्टी अशा आल्या की ते आता नोकरी नको असं वाटायला लागला होता. बरोबर. मग तो एक निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये मला माझ्या मिसेसने खूप सपोर्ट केला. म्हणजे ती माझी परिस्थिती बघत होती की मी कुठल्या परिस्थितीत जातोय, तर तिच्या लक्षात येत होतं. मग त्यांनी मला फुल सपोर्ट केला की तू बिंदास नोकरी सोड, आपलं सगळं व्यवस्थित मॅनेज होईल, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. त्याच्यामुळे मी तो निर्णय घेतला की आता सर्व्हिस सोडायची. म्हणजे टिपिकल कॉर्पोरेट कल्चर पेक्षा. येस, एकदम खूपच ओढाताण. म्हणजे लिटरली रडायची वेळ आली होती माझ्या मानसिक ओढाताण. मानसिक खूप. कितीही काम करा तरी ते त्यांचा समाधानच होत नव्हता. बरोबर. आणि ते शेवटी माझ्या तब्येतीवर यायला लागला होता. मग तो निर्णय घेणं मला भाग झाला की विकतचं दुगणं घेण्यापेक्षा मग तो जॉब सोडलेला बरा आणि वेळेवर थांबलेला बरा. आणि नेहमी तू ठरवलेलं होतंच 50ला आपण थांबायचं. ग्रेट. याच्याशी रिलेटेड प्रश्न, कारण आता तू व्यावसायिक आहेस, जीचा कल्याण चॅप्टरचा मेंबर आहेस. व्यावसायिक म्हणून तो अर्थात मेंबर, अदरवाईज मेंबर होण्याचं काही कारण नाही. सो आपण नोकरी करणं थांबवलं म्हणजे 50ला रिटायर व्हायचं हे जे करतात, म्हणजे त्याला इकडे विशेषतः वैयक्तिक स्वातंत्र्य आपण त्याला म्हणतो, टाइम फ्रीडम
आणि फायनान्शियल फ्रीडम. बाबा पैसा एवढा साठलेला आहे की आता बाबा मला स्वतःची वेळ घालवायचा आहे म्हणून नोकरी सोडणं आणि काहीच न करणं हा एक उद्देश असतो. दुसरं नोकरी सोडून आता स्वतःला व्यवसाय करणं हा उद्देश असतो. तुझा दुसरा उद्देश होता सो सुहास कार रेंटल तिकडनं सुरू झालं, तो व्यवसाय सुरू झाला. सो तिकडे वळणं हे ठरवलेलं होतं का काहीतरी करायचं म्हणून सुरू? नाही, असं काही ठरवलं नव्हतं. नोकरी सोडल्यानंतर मी छानपैकी 3-4 महिने मस्त आराम केला. रिलॅक्सेशन. ट्रेकिंग माझं आवडतं फील्ड आहे, ट्रेक्स केले काही. ग्रेट. मग नंतर काय करायचं, नुसतं स्वस्त तर नक्कीच बसायचा नव्हता. आणि स्वस्त बसलं असतं तर मला तो ते खायला उठलं असतं सगळ्या. बरोबर. मग मी म्हणलं काय करू. मग थोडंफार शेअर ट्रेडिंग करायला लागलो. आधी माझा पोर्टफोलिओ होता, जॉब करताना सुद्धा मी जसा वेळ मिळेल तसं करत होतो. बरोबर. मग एकाकडनं मी 2 कोर्सेस केले शेअर ट्रेडिंगचे. मग ते हळूहळू ट्रेडिंग करत होतो घरी बसल्या बसल्या. म्हटलं काहीतरी चालू करायचं, ट्रेडिंग करू. बरोबर. ट्रेडिंग करायला सुरुवात केली. मग माझा एका मित्राच्या बाबतीतही सेम असं घडलं होतं की त्यालाही ऑफिसमधनं असं प्रेशर झालं होतं. तेव्हा असं त्याला वाटलं की आपणही ड्रायव्हिंग करूयात. ती एक मला संकल्पना डोक्यात आला की नाहीतरी घरात गाडी आहे, फक्त खासगी म्हणजे पर्सनल यूज साठीच उपयोग होतोय. बरोबर. आपण हा त्याच्यात व्यवसाय म्हणून एक सुरू करून बघू. बरोबर. त्या निमित्त ती सुरुवात केली आणि सुदैवाने मला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळतोय. त्याच्यामुळे तो एक मला व्यवसाय कार रेंटलचा चालू करायचा फायदा झाला. जो निर्णय घेतला त्याचा नक्कीच मला फायदा. म्हणजे प्रायोगिक तत्वावरती मुळात तू व्यवसाय सुरू केला असं म्हणता येईल. हो. की कार रेंटलच करायचा त्या व्यवसाय आधीच ठरवलेला होता असं काही नसतं. घरात बसून काय करता, ट्रेनिंग करता करता मित्र भेटला, कल्पना सुचली आणि सुरू केला. ग्रेट. फॅन्टास्टिक. मग आतापर्यंत कुठे कुठे जाऊ झाले? आतापर्यंत माझे 3 कोकण दौरे झाले. एक गणपतीपुळे गुहागर झालं, 2 दापोलीचा एरिया झाले. बाकी मी एअरपोर्ट ड्रॉप पिकअप तर चालू असतंच अजून रेग्युलर आहे. आणि पुणे आणि नाशिक असे झाले. एक मुंबईचा पण एक दौरा झाला, मुंबई ठाण्याचा. म्हणजे बऱ्यापैकी रिस्पॉन्स चालू केल्यापासून मिळालेला आहे. येत आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणलं की आपल्याच डोंबिवली चॅप्टरचे जे हार्मोनी चॅप्टरचे गार्डियन आहेत संजय देसाई, त्यांच्याचकडनं मला रेग्युलर बिझनेस मिळायला लागला. वा वा, क्या बात. म्हणजे क्रॉस चॅप्टर कडनं बिझनेस ऑलरेडी मिळायला सुरुवात झाली. त्यांची पहिली ट्रिप मी केली. त्यांच्या मिसेसना मला ड्रायव्हिंग मध्ये त्यांना आवडलं. तर त्या म्हणाले की याच्यापुढे जे काही लागेल मी तुम्हाला सांगेन. म्हणलं सुरेश. त्याच्यानंतर त्यांनी मला 2 ट्रिप त्यांच्याकडनं मला मिळाला. मुंबईच्या दोन्ही मुंबईच्याच ट्रिप होत्या. आवडलं त्यांना, ड्रायव्हिंग वगैरे यायला लागलं. आणि कसं आहे मी थोडा RSSचं पण काम करतो, त्यामुळे RSSच्या लोकांकडनं पण रेफरन्सेस त्याच्यातनं. आणि हा ऍडिशनल BBNG तर आहेच, त्याच्यात काहीच प्रश्न नाही. त्याच्या थ्रू बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळते, सुरुवात झालेली. ग्रेट. संघाचा याही कामांमध्ये उपयोग होतोय आणि लाभ होतोय. काय अर्थात निधन राष्ट्र स्वाहा हे असल्यानंतर तो त्याच्याबद्दल किती काही बोललं तरी कमीच आहे. आणि मला असं वाटतं मी स्वतः संघाचा प्रचंड मोठा हितेशी आणि फॅन आहे असं म्हणता येईल. मी लहानपणी शाखेत जायचो, संघाची तत्वप्रणाली काय याची पुरेपूर कल्पना. त्यावेळेला मी सहमत आहे की संघाच्या पाठीशी उभं राहतो त्या काय चमत्कार. थोडस पुढे जाऊ. आतापर्यंत तू म्हणालास की तू कोकणांचे दौरे केले, कोकणात गाडी चालवण्याचं सुख नाही हे काही वेगळं सांगणार नको. पण गाडी जेव्हा हा जो व्यवसाय सुचला की आपण रेंट कार हा व्यवसाय करतो, अर्थातच कुठल्याही व्यवसायात कॉम्पिटिशनही नसतेच. मग या व्यवसायात आपल्याला काहीही अनुभव नसता, एक्झिस्टिंग जेवढे लोक असतील त्यांची कॉम्पिटिशन प्रखर असेल असं नाही वाटलं. म्हणजे ते प्रॉब्लेम्स अजूनही येत आहेत. कारण थोडंसं कसं होतं की आपली प्रायव्हेट व्हेकल आहे, बरोबर, त्याच्यामुळे तो इश्यू येऊ शकतो. आणि पेट्रोल व्हेकल असल्यामुळे थोडंसं बाहेरच्या ह्याच्यामुळे बजेट जास्त होतं, ते मला फेस करावं लागतं. बरोबर. पण आता मी याच्या पुढे जाऊन विचार करतोय, जर रिस्पॉन्स चांगला मिळाला आपल्याला तर आपण याच्यात पुढे अजून काही डेव्हलपमेंट आपल्याला नक्कीच करता येईल. बरोबर. पेट्रोलवर आपण CNG मध्ये जाऊ शकतो आणि मग चांगला बिझनेस वाढवू शकतो. निश्चितपणे तुला कॉम्पिटिटिव्ह प्राइस देणं पण शक्य आहे.
पण असाही अनुभव आहे माझ्याकडे आता की मला लोक म्हणतात की आम्हाला रेट भले जास्त असला तरी चालेल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला खात्रीशीर माणूस हवा आहे, जो निर्व्यसनी आहे, ज्याचं ड्रायव्हिंग खूप छान आहे, तो सेफली घेऊन जातो. कारण एक ओळखीचे आपल्याच कल्याणमधले टेस्टवर राहणारे गृहस्थ आहेत, त्यांचं दापोलीत काम होतं 3 दिवसाकरता. ते मला म्हणाले होते तू चल, कारण त्यांना ज्यांनी रेफरन्स दिला होता तो माझा खास मित्र आहे. त्यांनी सांगितलं होतं की तू काका तुम्ही बिंदास हॉस्पिटलने घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे त्यांनी मला त्यांचं जेव्हा काम ठरलं की असं असं जायचं, त्यांनी सर्वात पहिले मलाच फोन केला. मी सांगताना सांगितलं तू जो काही रेट देशील त्या रेटला मी घेऊन जायचं, मला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे तो पण एक फायदा आहे, नाही म्हणता येणार. बरोबर बरोबर. मला असं वाटतं सुहास ही तुझी क्रेडिबिलिटी, सेफ ड्रायव्हर म्हणून असेल आणि स्वतः तू इतकी वर्ष कॉर्पोरेट सोय नोकरी केलेली आहेस आणि त्याच्यानंतर तू ड्राईव्ह करतोस, असं कुठेही आपण आता ड्राईव्ह करतोय स्वतःचा व्यवसाय करता असेल असं कधी जाणवतं का की अरे आपण ड्राईव्ह करतो, आपण ड्रायव्हर का नाही ठेवत, अशी कधी फिलिंग? नाही, कारण मी ड्रायव्हिंग मला पॅशन आहे, हे महत्वाचं असेल. आणि मी बाईक ड्रायव्हिंग पण भरपूर केलेलं आहे, कार ड्रायव्हिंग करतोच मी. बाईक वरनं लेह लद्दाख आणि कन्याकुमारी पण केलं. वाह क्या बात. दोन्ही वेगळे, दोन वेगळ्या दिशा झालेल्या आहेत. मला बाकीच्या दोन दिशा पण करायच्या होत्या, पण आता बायकिंगच्या आणि ग्रुप मिळत नव्हते, मग सुद्धा गेला. पण मला गाडी चालवायला ड्राईव्ह करायला खूप आवडतं. मी कोस्टल कर्नाटक पूर्ण उडुपीपर्यंत ड्राईव्ह करून गेलेली गाडी. वाह क्या बात. 4 व्हीलर 2 व्हीलर दोन्ही? 4 व्हीलर. वाह जबरदस्त. म्हणजे मला आता ना सुशांतची एक्झॅक्टली मिरर इमेज दिसायला लागली. तो सुशांत करंदीकर सायकल घेऊन किल्ले आणि तू गाडी घेऊन देश फिरतो. सुशांतचा मित्र काहीतरी असं बनणार असायला ते सुशांतच्या ग्रुपमध्येच आहे, त्यात काही वादच नाही. इकडनं तिकडनं आपण सगळे सारखेच असतो. मला असं वाटतं फक्त शौक वेगवेगळे. सुशांत शाळेचा मित्र आहे, शाळेपासून आम्ही एकत्र, आमच्या आवडी निवडी पण सेम आहे. तो पण ट्रेकिंग करतो, मी ट्रेकिंग करतो. आणि मला असं वाटतं सुशांत बरोबर ट्रेकिंग खूप झालं. हो भरपूर झालं. सुरुवातीच्या काळात खूप ट्रेकिंग केला. मला ट्रेकिंगचे काही अनुभव ऐकायला छान. म्हणजे जशी शाळा म्हणजे 10वी झाली, ट्रेकिंगला सुरुवात केली. म्हणजे आमच्या घरी आम्हाला वडिलांनी कधी फिरायला जाऊ नको असं कधीच म्हणाले. कारण फिरायला जायची आवड माझ्या आजोबांपासून आलेली आहे. माझ्या आजोबांना खूप फिरायला आवडायचं, तीच आवड वडिलांकडे आली, वडिलांकडे आमच्याकडे आली. आणि वडील आम्हाला कधी कुठे जाऊ नको असं कधी म्हणाले, कधीच नाही. प्रत्येक शाळेच्या पिकनिकला वडिलांनी पाठवलेलं आहे. वडील स्वतः आम्हाला दर दिवाळीच्या सुट्टीत कुठे ना कुठेतरी घेऊन जायचं. अगदी सिमला, कुलू मनाली, उटी, कोडे, अगदी माझ्या शाळेत असताना या सगळ्या गोष्टी माझ्या झालेल्या. त्याच्यामुळे फिरायची आवड आहे, ट्रेकिंगची आवड पण निर्माण झाली. सुरुवातीला खूप ट्रेक केले कॉलेजमध्ये असताना, जॉब लागल्यानंतर सुद्धा भरपूर ट्रेक केले. पण काही काळ नंतर जरा लग्न झाल्यानंतर थोडस त्या गोष्टी मागे पडल्या. पण अजूनही मी ट्रेक करतो. ग्रेट. म्हणजे बंद संपूर्ण झालं नाही. मी महाराष्ट्रातले जवळजवळ 50-60 किल्ले माझे फिरून झाले. वाह क्या बात. जबरदस्त. हरिश्चंद्रगड माझा 12 वेळा झालाय. वाह 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 वाह. आणि हरिश्चंद्रगड असं नाही म्हणता येणार की प्रचंड कठीण आहे, पण सोपाही नाही. आणि 12 वेळा डझन उत्तम. ट्रेकिंगला वहिनी सुद्धा येतात? नाही, ती सुरुवातीला करायची, लग्नाच्या आधी करायची, पण ती तशी तेवढी पॅशनेट नाहीये. पण एक छोटासा किस्सा सांगायला आवडेल. म्हणजे आम्ही दोघं एका ट्रेकला एकत्र होतो, तेव्हा माझी आणि तिची ओळख नाही होती. पण तिची चुलत भाऊ जे आहे, तिचा सख्खा भाऊ, माझे चांगले मित्र. पण आमची तेव्हा ओळख नव्हती. पण ती नंतर निघाली आणि आमचं आहे अरेंज मॅरेजच आहे, पण ती ओळख निघाली. नंतर सुशांत करंदीकरच्या माध्यमातून आमचं लग्न जुळलं. तसं बघायला गेलं तर एखाद्या वाटू शकेल की हे लव्ह मॅरेज आहे, इट इज नॉट ऍक्च्युअली लव्ह मॅरेज. ग्रेट, फॅन्टास्टिक. पण वहिनीचा सपोर्ट असतो, तुला जायचं तर तुझा, मला नको वाटत. म्हणजे मी हिमालयन ट्रेक सुद्धा 4 ट्रेक्स केले. युनिव्हर्सिटीची माझी मेंबरशिप आहे, त्यांच्याबरोबर मी मोस्टली दर महिन्यात माझा एक ट्रेक असतो. वाह वाह. याला पॅशन.
हाऊस आहे म्हणून एखादी टेकडी चढून योग्य माऊलीला गेलो म्हणजे आमच्याकडे ट्रेकर माऊलीच जास्तच जास्त, कारण ही काही ग्रेट ट्रेकर वगैरे नाही किंवा हिंडण्या पिढ्याचा शौकीन नाही. हे असंही नेहमी माझं तोंड माकडं असतं, पण तू जे म्हणतोस हिमालयन ट्रेक्स हा पॅशनच लागते, हे येरागावळाचं काम. ग्रेट, फॅन्टास्टिक. थोडं पुढं जाऊ. आत्ता तुझं जर म्हणाला व्यवसायाची सुरुवात नुकतीच झालेली, तुम्ही बीएनबीला जॉईन केलंस, त्याचा एकदा फायदा होतोय. संजय देसाईंचं तू उदाहरण दिलंस, डोंबिवली हार्मोनीचे कार्य, आणि निश्चित हे पुढे वाढणार. तर याचं पुढं काहीतरी प्लॅनिंग असेल तर ते प्लॅनिंग आहे. पुढे प्लॅनिंग आता तर काही विशेष काही असं प्लॅन नाही केलेला. सध्या जसं जमतंय तसं करायचं. गो विथ द फ्लो. गो विथ द फ्लो. सध्या ऍज काही प्लॅनिंग आहे. जवळ जो बिझनेस मिळतोय त्याला नाही म्हणायचं. हे फार महत्वाचं. कुठल्याही वेळेला कोणीही बोललं तरी उठून जायचं, हे नक्की करायचं. हे सर्वात महत्वाचं आहे, कारण व्यावसायिक झाल्यानंतर याची तयारी आहे. म्हणजे मला आज रात्री कोणी सांगितलं आपल्याला उद्या सकाळी उठून कोकणात जायचंय, ती तयारी माझी आहे आत्ताच्या. बिझनेसला ही ठेवावीच लागते. अगदीच अगदीच अगदी. आणि व्यावसायिकाकडे ही तयारी नसेल की व्यवसाय जे मागतो ते द्यायचं, तर मग तुम्हाला व्यवसाय तुम्ही जे मागता ते देऊ नाही शकत. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक. म्हणजे तू जसं म्हणतो तसा प्लॅन आहे, पण लेट्स सी तो हाऊ इट्स वर्कआउट कसा होतो त्याप्रमाणे बरोबर पुढची पावलं तशी घेऊ. बरोबर. म्हणजे काही गोष्टी आहेत पण त्याचा मुद्दाच करे त्या अनुभवावरनं पुढे येते आणि आपल्याला कळत. वा, ग्रेट. मला असा एक प्रश्न सुचतो, हे जो कुणालाही सुचू शकतो, की जेव्हा सुहास कुलकर्णी आम्ही भेटतो म्हणजे म्हणतात की सुहास कार रेंटल सर्व्हिस म्हणून माझा व्यवसाय आहे, तर सुहास हा सेफ ड्रायव्हर आहे ही एक. त्याच्याशिवाय सुहास कार रेंटल बरोबर आम्ही प्रवास करावा अशी 3-4 ठळक वैशिष्ट्य सुहास कार रेंटलची होऊ शकतात. वैशिष्ट्य म्हणजे बिझनेस गाडीच्या बाबतीत सांगेल, माझी गाडी कायम नीट अँड क्लीन असते. हा महत्वाचा. हायजिनिक असते. रस्ते मला माहिती आहेत बरेचसे, ड्रायव्हरला माहिती असतं गरजेचं ते एक आहे. आणि माझा बोलका स्वभाव, म्हणजे मी बोलत असतो कायम. म्हणजे जरी कोणी ओळखीचा नसले तरी मी त्याच्याशी इन जनरल गप्पा मारत असतो. म्हणजे त्यांचाही वेळ जातो, ड्रायव्हिंग करताना माझाही वेळ चांगला जातो. बरोबर. रॅपो बिल्डिंग होतो. रेफरन्सेस आपल्याला मिळतात, कुठून ना कुठली तरी ओळख निघते. बरोबर. त्याच्यामुळे तो एक माझं वैशिष्ट्य आहे की माझा बोलका स्वभाव असल्यामुळे माझ्याशी लोक जुळलेली आहेत. आणि मला असं वाटतं सुहास तुला बोलका स्वभाव आणि मेन म्हणजे तुझ्या चेहऱ्याकडे बघून माणूस पहिल्यांदा कम्फर्टेबल होत असावा, कारण एकदम शांत चेहरा आणि स्मितहास्य असतं, सुरकुतलेला चेहरा कधीही नसतो. आणि हे सुहास कुलकर्णीचं वैशिष्ट्य आहे. तो तुमच्याशी 4 वाक्य जरी बोलला तर तुम्हाला असं एकदम ऍक्टिव्ह त्याच्याबरोबर आपण जोडू शकतो. सो ही क्वालिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. मला आता आमचे पांडेजी आठवले, ते पण असेच गप्पा मारतात आणि मग त्याच्यानंतर पांडेजींचा होऊन जातो माणूस. सो सुहास, मला याच्यात सुचला अजून एक प्रश्न आहे जो ड्रायव्हिंगशीच रिलेटेड आहे, की तू आता जसं म्हणालास की ओव्हर अ पिरियड टाइम डेव्हलपमेंट झालं की पेट्रोल बंद सीएनजीला पण जायला हवं. सो आपला व्यवसाय कितपत वाढवा किंवा पुढच्या जनरेशननी करावा अशी तुझी इच्छा आहे? पुढच्या जनरेशनचं काही सांगू नाही शकत, कारण आजकाल काय की वडिलोपार्जित बिझनेस करायला आवडत नाही. तर पण व्यवसाय नक्कीच मी वाढवण्याचा प्रयत्न करेन. आज एक गाडी येतात, अजून 2 गाड्या त्याच्यात ऍड करता येतील आपल्याला, करू आपण. त्याचं प्लॅनिंग आहे. अच्छा, म्हणजे हे पेपरवर प्लॅनिंग आहे हे आपण लोकांना निश्चितपणे सांगतात. ग्रेट, फॅन्टास्टिक. आता थोडं व्यक्तिगत आयुष्याकडे थोडंसं परिवाराबद्दल ऐकायला. परिवार, माझ्या घरी आई असते, 80 वय आहे तिचं. बरं. मिसेस आहे, ती घणसोलीला IT कंपनीत एक्झामिनरला जॉबला आहे. बरं. मोठा भाऊ, वहिनी आणि पुतण्या ते पुण्याला असतात. बरं. मोठा भाऊ HR मध्ये आहे, दीपक फर्टिलायझर्स. बरं. सो असं तुमचं एकत्रित कुटुंब आहे. पण मग भाऊ आणि वहिनी येऊन जाऊन असतात कल्याणमुळे? नाही, ते तिकडेच स्थायिक झाले. 15 वर्षापूर्वी ते आधी इथेच होते कल्याणमध्ये. अच्छा. नोकरीच्या निमित्ताने तो तिकडे शिफ्ट झाला, त्याच्यामुळे 15 वर्ष झाली तो तिकडे आहे. पण
आमचं येणं जाणं चालू असतं. मग आई इकडनं तिकडे जाते जात असते, पण तिचा सगळा इथे आहे मैत्रिणी वगैरे, तिचं रम इथे मन जास्त रमतं. अच्छा. आणि इतकी वर्ष कल्याणमध्ये गेल्यामुळे ती जास्त इथेच असते. बरोबर. त्यामुळे तुझ्याकडे तिला जास्त सुखावं. आणि आता तसं वय असल्यामुळे तिला प्रवास झेपत नाही. बरोबर. थोडस तिचं फिरणं कमी झालं. निश्चितपणे. आणि ती काळजी घ्यावीच लागते या वयाला. ग्रेट, फॅन्टास्टिक. तू म्हणालास की वहिनी नोकरी करतात. वहिनी नोकरी करतात आणि आयटीत आहे गंजोलीला. या निर्णयाचा फायदा झाला तुला नोकरी सोडताना निर्णय घेता? हो, नक्कीच. तिचा तो सपोर्ट होता म्हणूनच मी तो हा डिसिजन घेऊ शकलो. नक्कीच, ऍब्सोल्युटली. म्हणजे त्या ती जोड होती हे फार महत्वाचं. अगदीच. फॅन्टास्टिक. आता आपण व्यक्तिगत आयुष्यातच पुढे ठेवतो की प्रत्येक माणसाला कर्मरूपी आवडते. वर्क प्रेशर, आता तो कॉर्पोरेटचा होता त्यामुळे मी काय वेगळं सांगायची गरजच नाही. तुम्ही सगळ्यातच गेलेला ताऊन सुलातून. मी एक्झॅक्टली राजेश रानडेशी पण बोलताना गेलो होतो की त्याला सुद्धा एक असा काळ आला होता, रे सगळं करून झालं आता मजा नाही. आणि त्याचं तसंच प्लॅन होतं की एवढा मोठा अनुभव आहे HR कन्सल्टन्सी, आपण का सुरू करू, सेम इज विथ यू. आणि माझ्या बाबतीत पण तेच चाललं होतं. सो आपण एकमेकांची दुःख जाणून घेऊ शकतो. आणि म्हणून मग माणूस मन हलकं करायला काहीतरी कर्मणूक सुरू करत असतो, ज्याला आपण सोप्या भाषेत आवडी निवडी आणि छंद जोपासणं असं म्हणतो. सर, सुहास कुलकर्णींची आवड निवड काय? आवड निवड तर एक सांगितलं, ट्रेकिंग तर माझं सर्वात आवडतीच हे आहे, जो अजूनही चालू आहे. आणि मला जुनी हिंदी गाणी ऐकायला आवडतात. वा, क्या बात. गायिका कोण आवडते? किशोर कुमार, रफी, मुकेश. मी अमिताभ बच्चनचा खूप मोठा fan. अमिताभचं कुठलेही पिक्चर मी सोडत नाही. वा, हे अजूनही मी टीव्हीवर केबीसी चालू आहे, मी केबीसी न चुकता बघ. काय बच्चनचं आहे? मी अगदी सेकंड करत आपण, कारण मी सुद्धा मला वाटतं अमिताभ बच्चनचे सगळे पिक्चर जवळजवळ 5 वेळा बघितले. कमीत कमी आकडा हा 5. आणि मला वाटतं आपल्या जनरेशनची सगळीच मुलं बच्चन साहेबांनी काय. फॅन्टास्टिक. याच्याशिवाय काय काय खादाडी हा एक मोठा आवड आहे. ग्रेट. गोड का तिखट? दोन्ही. अगदी. म्हणजे अड्डे शोधून शोधून खायला आवडतं? नाही, अगदी शोधून नाही, पण नवीन कुठल्या ठिकाणी गेलो आणि तिकडचं काय जी स्पेशालिटी आहे ती खायला आवडते. नक्कीच. म्हणजे मिसळ तर फार आवडतीचा पदार्थ आहे. कुठल्याही ठिकाणी नवीन ठिकाणी तिकडचे मिसळ ट्राय करतात. अगदी. हे कोल्हापूर असो, सोलापूर, नाशिक, कल्याण, पुणे, ठाणे सगळीकडे न चुकता मिसळ खायची. आठवड्यात एकदा मिसळ तर खायला आवडतेच, खातोच. म्हणजे आतापर्यंत आवडलेली मिसळ कोणती? ठाण्याची मिसळ छान आहे. मामलेदारची. बरं. कल्याण मधले सुधा शांती तर आहेच. लोकमान्य पण आहे. आणि पुण्यातली काटाकेर अगदी बसच आहे. काटाकेर आहे. गुळामध्ये काय काय आवडतं? गुळामध्ये मला आईच्या हातचे बेसनाचे लाडू. रवा बेसनाचा. हो, आणि अजूनही करतेस. वा वा, हे करते. तुम्ही कधी या खायला? नक्कीच, प्रश्नच नाही. मी गुळाचा शौकीन नाहीये, पण रवा बेसनाचा लाडू खायला नक्की येईल. माझ्या आईचे खूप छान होतात. मला घोडामध्ये जर खायचा पण लाडू मी सर्वात पहिले प्रिफर करतो. आणि आईच्या. वा, सुरेख, फॅन्टास्टिक. सुहास, खूप मजा येते. तुझ्या व्यवसायाबद्दल पण कळलं, तू माहिती दिलीस. आणि आत्ताच नुकताच सुरू केलेला व्यवसाय बहरतोय. काही गोष्टी गुलदस्त्यात आहेत, अर्थात गुलदस्त्यातल्या गोष्टी आत्ताच सांगू शकत नाही. मला तर शेवटच्या सेगमेंटवर जाणार मी नेटवर्किंगकडे. BBNG तुला कोणाकडनं कळलं? BBNG मला कळलं सुशांत आणि सुवर्णाकडनं. बरोबर. त्यांच्याकडनं कळलं. आणि BBNGचे जे मेंबर्स आहेत ते ऑलरेडी माझे मित्र आहेत. बरोबर. म्हणजे स्मिता मन, नुपूर वगैरे ते सगळे आधीपासूनचे मित्र आहेत. त्यांनी मला सांगितलं की तू BBNG जॉईन कर, तुला नक्कीच फायदा होईल. बरोबर. म्हटलं चला, BBNG आहे, ब्राह्मणांकरता काम करणारी हे आहे संस्था आहे, तर आपण त्याच्यातनं आपल्याला नक्कीच चांगलं एक दिशा मिळेल. आणि बिझनेस म्हणून जे आपण बघतोय, तर त्या दृष्टीने मी BBNG मला त्यांच्याकडनं मी जॉईन केलं. ग्रेट. तुला कल्याण चॅप्टरचा मेंबर आहे साधारणपणे 4-5 महिने झाले. हो, दिवाळीच्या आधी जॉईन केलं. बरोबर. आतापर्यंतचा अनुभव आहे खूप छान आहे.
मस्त आहे. म्हणजे सगळी छान मंडळी आहेत, सगळे मित्र आहेत, एकमेकांबरोबर त्यांचं जे बॉन्डिंग आहे ते खूप सुंदर आहे. म्हणजे मी एवढं बॉन्डिंग कुठे आतापर्यंत बघितलं नसेल. जो सपोर्ट दिला जातोय तो खूपच छान. जो प्रेझेंटेशन पण झालं आणि ते अप्रतिम होतं, बऱ्याच जणांना आवडलं. मला प्रमोद सरांनी अगदी सांगितलं, सुहास तुला प्रेझेंटेशन द्यायचंय. तर सर मी आतापर्यंत माझ्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये पण कधी नाही द्यायचंय, देशील तू व्यवस्थित. त्यांनी जो कॉन्फिडन्स दिला ना मला, त्याच्यामुळे मी देऊ शकलो. प्रेझेंटेशन तयार करताना मला असं वाटलं मी कार रेंटल मध्ये म्हणलं मी काय प्रेझेंट करू शकतो. बरोबर. किती तरी पण माझ्या 5 स्लाइड्स झाल्या होत्या. म्हणजे तो कॉन्फिडन्स मला मिळाला याच्यात विदाउट. आणि कल्याण इज नोन फॉर इट. आणि माझं थोडंसं स्टेज फिअर होतं, ते आता नाही. ग्रेट. म्हणजे तो फायदा नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा नक्कीच आहे. फॅन्टॅस्टिक. आणि कल्याण इज नोन फॉर इट्स बॉडी. म्हणजे असं करून सांगतो आणि माझ्यामध्ये कल्याण चॅप्टर मेंबर पैकी प्रत्येक जण सांगू शकतो. आणि नुकत्याच 22 जानेवारीला झालेल्या बॉन्डिंग विथ बाहुधन या इव्हेंटमध्ये तर कल्याणच्या शिल्पेचा आणि मानाचा तुरा खोवला गेलाय. आणि आतापर्यंत हे म्हणजे सिद्धच झालंय. सिद्ध झाला हा शब्द वापरायचीच गरज नाहीये, वारंवार सिद्ध झालंय. त्याच्यात अजून एक मानाचा तुरा. तू त्याही इव्हेंटला होतास. त्या इव्हेंटचा अगदी 2 ओळीत अनुभव सांगायचा काय सांगतो? खूप सुंदर झाला. स्मितानी आणि आपल्या परीक्षितने खूप छान तो नेला होता पुढे. सूत्रसंचालन. आणि टाइम मॅनेजमेंट खूप व्यवस्थित होता. म्हणजे हे फार महत्वाचं असतं कुठलाही एवढा मोठा इव्हेंट करायचा. तो वेळेत चालू करणं आणि वेळेत संपणं फार महत्वाचं असतं. त्याच्यामुळे खूप सुंदर झाला कार्यक्रम. लोकांनी मलाही त्या इव्हेंटमध्ये काही रेफरन्सेस मिळाले आहेत. ग्रेट. हे महत्वाचं आहे. नेटवर्किंगला वाव मिळालेला. फॅन्टॅस्टिक. ग्रेट. थँक्यू सो मच सुहास. आतापर्यंत आपण अप्रतिम गप्पा मारल्या. आता आपण फक्त गप्पांची मैफल संपवताना रॅपिड फायर राऊंड संपवणार. तुला कल्पना आहेच. मी 10 प्रश्न विचारणार आहे. नवीन आपण जी पद्धत काढली त्याप्रमाणे ऑप्शन नसतील. तुला जे पहिलं उत्तर सुचेल ते तू उत्तर द्यायचं. 10 प्रश्न 10 उत्तर. तयार? फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, शेवटचं सेगमेंट रॅपिड फायर राऊंड. गप्पांचा मैफल अगदी शेवटच्या टप्प्यात. आपण विचारणार आहोत सुहासला 10 खुमासदार प्रश्न. सुरुवात करूया सुहास. पहिला प्रश्न. सुजय काकुले हा प्रश्न विचारला होता, तोच पहिला प्रश्न तुला आहे. नोकरी आणि व्यवसायातला सर्वात मोठा फरक कोणता असं सुहासला वाटतं? सर्वात मोठा फरक तर आहेच. म्हणजे जशा नाण्याला 2 बाजू असतात तशा नोकरीला आणि धंद्याला व्यवसायाला 2 बाजू आहेत. व्यवसायात तुम्हाला 24 तास अलर्ट राहावं लागतं. करेक्ट. जिद्द आणि चिकाटी तर असायलाच लागतंय. बरोबर. शिवाय तुम्ही जो व्यवसाय करता त्या व्यवसायाचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. ऍब्सोल्युटली. नोकरीमध्ये कसं समजा तुम्ही सेल्स आणि मार्केटिंग मध्ये जॉब करताय, तुम्हाला त्याच्यातच प्रूव्ह करायचं सेल्स मार्केटिंग मध्ये काय लागतं. बरोबर. पण तुम्ही जर कुठलाही व्यवसाय करत असाल पण त्याच्यात तुम्हाला ऍडमिन पण पाहिजे, तुम्हाला सेल्सचं नॉलेजही हवं, अकाउंटिंगचंही नॉलेज हवं, बरोबर, मार्केटिंग हवं. ते व्यवसायात तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत असणं अतिशय. आणि माणसं मॅनेज करणं. पीपल मॅनेजमेंट. ऍब्सोल्युटली. ग्रेट. प्रश्न नंबर 2. कोणत्या एका कारणासाठी बीबीएनजी जॉईन केलंच पाहिजे असं सुरुवात लावा? चल. केलंच पाहिजे. मला बीबीएनजी केलंच पाहिजे हे वाटलं तर एक कारण म्हणजे ब्राह्मण उद्योजकांना वर आणण्याचं जे हे आहे संकल्प आहे तो फार आवडला आणि ते बघूनच बीबीएनजी जॉईन. नक्कीच नक्कीच. आणि याचं सगळं श्रेय कल्याण चॅप्टरला जातं. बरं, आपले संस्थापक फाउंडर प्रेसिडेंट श्रीपाद कुलकर्णी यांना जातं कारण त्यांची मूळ संकल्पना आहे. तिसरा प्रश्न. सुहासचा सर्वात आवडता छंद कोणता? सर्वात आवडता छंद ट्रेकिंग. एक म्हणजे तो मी कधी बंद नाही करू शकत. एक्झॅक्टली. ट्रेकिंगला पर्याय नाही. फॅन्टॅस्टिक. नंबर 4. व्यवसाय करताना लागणारा सर्वात आवश्यक एक गुण कोणता? एक असं सुहासला वाटतं. कायम अलर्टनेस. म्हणजे कायम आपल्याला काय म्हणतात प्रेझेन्स असणं आवश्यक आहे. म्हणजे ऑन युअर टोज. येस. ऑन युअर टोज. तिथे तुम्हाला
कंटाळा करून चालणार नाही की तुम्हाला आज नको असं नाही. बरोबर, काम आलंय तर काम काम आलं. यू हॅव टू बी फॅन्टॅस्टिक. नंबर 5, एक तिखट आणि एक गोड अशी कोणती वस्तू आहे जी कधी खायला आवडेल? तिखट मिसळ. म्हणलं मिसळ आणि वडा. वा क्या बात. ऍडिशनल वडा दोन्ही माझे आवडीचे. Yes. आणि गोड गोडामध्ये मी बरेचसे गोड पदार्थ आवडतात. म्हणजे मला उकडीचे मोदकही तितकेच आवडतात, क्या बात. लाडूही आवडतात आणि शंकरपाळ्या म्हणजे गोड ओव्हरऑल आवडतात मला. पण गोड आणि तिखट दोन्ही आवडतात. दोन्ही हे फार आवडतात. महत्त्वाचं. Yes, दोन्ही आवडतात. आपल्याकडे निधी चित्रकडे सागर म्हणजे गोडाच आहे, पण तिखटाकडे वळत नाही, दोन्ही आवडतात. स्वाद दोन्ही करे. क्या बात, जबरदस्त. प्रश्न नंबर 6, बीबीएमजी जॉईन केल्यानंतर आपल्याला आतापर्यंत झालेला सर्वात मोठा फायदा कोणता असं सुहासला? लोकांच्या ओळखी वाढल्या, रेफरन्सेस मिळाले, म्हणजे ओळखी तर झाल्या भले त्या म्हणजे नुसतं बिझनेसच्या दृष्टिकोनातून नाही, बाकी पण ओळख जी वाढते आपलं. बरोबर, कनेक्ट वाढतात. कनेक्ट वाढतात, त्याच्या थ्रू बिझनेस मिळाला. बरोबर, जे ज्या उद्देशाने बीबीएनजी जॉईन केला आहे तो तर फायदा मला बीबीएनजी मिळालेला, सफल होतो. सफल. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. पुढे जाऊ आपण. नंबर 7, भविष्यात कोर्टिंग मध्ये काम करण्याची संधी मिळाली तर सुहासला ती घ्यायला आवडेल का? होय का नाही? त्याचं आत्ता उत्तर देणं तसं कठीण आहे. पुढच्या सिच्युएशन परिस्थितीवर पण करायला आवडेल, पण ती मी आत्ता तसं नाही सांगू शकत. आवडेल. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. चॅप्टर 8 ऐकून द्या. नंबर 8, एक असा छंद जो सुहास कधीच सोडू शकत. ड्रायव्हिंग आणि फॅन्टॅस्टिक. ट्रेकिंग तर माहिती होतं, पण ड्रायव्हिंग तर आज झालेलं आहे, त्यामुळे हे दोन्ही सोडता येणार नाही. नंबर 9, रेंट कार आतापर्यंत कोणत्या कोणत्या शहरात नाही जिथं जावं असं मनापासून सुहासला? रेंट कार तालुका प्लेसेस मध्ये अजून रेंट कार तेवढा नाहीये तो बिझनेस, तर तिथे आपल्याला म्हणजे स्कोप आहे की आपल्याला तिकडे बिझनेस करता येईल. एखाद दुसरी नावं? कोकणातली जी छोटी छोटी गावं आहेत तिकडे म्हणजे तालुका प्लेसेस आहेत, तिथे अजून तेवढं म्हणजे जशी ओला उबेरची सर्व्हिस आपल्या शहरात आहे ती सर्व्हिस तिकडे नाही. लोकल ट्रान्सपोर्ट तसं तिकडे, त्यामुळे तिकडे आपल्याला चांगला स्कोप आहे बिझनेस करायचा. फॅन्टॅस्टिक, ग्रेट. आणि सर्वात शेवटचा प्रश्न, कल्याण शिवाय जर कुठं स्थायिक व्हायची संधी आहे तर कुठं स्थायिक व्हायचं? कोकणात. वा क्या बात आहे. खूप शांत ठिकाण आहे. कोकणातली कुठली हे आहे, चिपळूण असो, रत्नागिरी असो, दापोली असो, कोकणात राहायला आवडेल. सुशांतचा मित्र शोध आणि कडवईला जाऊ झाल्यापासून माझं घेत. फॅन्टॅस्टिक. सुहास, तू इथे आलास, गप्पांची मैत्री बोललीस, या प्रश्नांची मस्त उत्तर दिलीस, वेळ दिलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू, मलाही संधी दिल्याबद्दल थँक्यू. ॲब्सोल्युटली. मित्रांनो, ही होती गप्पांची मैफल सुहास कुलकर्णींबरोबर. सुहास कार रेंटल सर्व्हिसेस या नवीन वर येणाऱ्या कंपनीचे, उभरत्या कंपनीचे आणि कल्याणकरांच्या आपल्या कंपनीचे सर्वेसर्वा. आज आपण ही मुलाखत इथं थांबवतोय. नवीन भागात एका नवीन मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.